रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. या ठिकाणी पुरंदर ग्राउंडला आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक गाण्याचा कार्यक्रम चालू आहे. यादव की बारात जुन्या गाण्यांचा कार्यक्रम आणि जी गाणी ज्या पिक्चरची गाणी लोणामध्ये ज्यांचं शूटिंग झालेलं आहे अशी गाणी या ठिकाणी गायली जाणार आहे. आणि या ठिकाणी शबाना आझमी, जावेद अख्तर असे हिंदी चित्रपटसृष्टीतले मोठे मोठे कलाकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तर त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. चला तर मग आपण त्या ठिकाणी जाऊ आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ. रामकृष्ण हरी माऊली, हरी माऊली, रामकृष्ण हरी. तर आज आपण निघालो यादव की बारात हा कार्यक्रम पुरंदर ग्राउंडवर या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आपण निघालेलो आहे आता. चला 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 चला. बघा हा इथं कार्यक्रम समोर दिसतोय असा. हो आनंद आहे. कार्यक्रम आता चालू होतोय. आमच्या वहिनी आले अध्यक्ष पण आले जाधव, त्याचप्रमाणे लोणार नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय श्रीधरजी पुजारी आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय ते आमचे परमस्नेही आनंदराव नाईक. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आनंदराव नाईक यांच्यासाठी. हा या कुपनचं काय प्रयोजन आहे? भुसारे साहेब नंबर आहे हा डुप्लिकेट नंबर आमच्याकडे. बरं. लागला. अच्छा अच्छा, म्हणजे लकी ड्रॉ आहे फ्रीमध्ये. बरं बरं. आदरणीय श्री प्रशांत पुराणिक कायचं काय स्वागत चव्हाण. हे आमचे मित्र भेटले आम्हाला आता मी कार्यक्रमाला. या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया या ठिकाणी दीपप्रज्वलन समोर यायचं आहे. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम खरोखर आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे असं म्हणावं लागेल. कारण कोणत्याही कार्यक्रमाला दीपप्रज्वलन म्हणजे एकच समय असते. या ठिकाणी आज 2 समय आहेत आणि त्याचप्रमाणे त्या दोन्ही समयांच्या मध्ये विद्येची देवता सरस्वती आहे आणि कलेची देवता नटराज आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे. कॉलनी त्यावेळच्या इंडियन पेनिन्सुला रेल्वेने बांधली. या कॉलनीच्या बाहेर जुन्या पोस्ट ऑफिस समोर रेल्वे कॉलनीतील इंग्रज अधिकाऱ्यांसाठी डिपार्टमेंटल स्टोअर, बार आणि लोणावळा टॉकीज या नावाने चित्रपट तंबूचे व्यवस्थापन पालनजी बालापुरिया यांनी केले. आपली 2 मुलं जमशेदजी आणि जहांगीर यांच्या मदतीने ते हे थिएटर चालवित असत. या बारच्या बाहेर इंडियन्स आर नॉट अलाउड असा फलक असायचा. स्टोअर शेजारच्या मोकळ्या जागेत टुरिंग टॉकीजचा तंबू असायचा. संध्याकाळी 6 ते 9 आणि 9 ते 12 असे 2 खेळ होत असत. सिनेमाचे मशीन म्हणजेच प्रोजेक्टर धनंजय कामत यांचे आजोबा चालवित असत आणि तिकीट विक्रीसाठी काही गोपाळांना पुट्टोल यांचे वडील पापा पुट्टोल असायचे. सुरुवातीला सिनेमाचे तिकीट 1 आणा होते, ते नंतर 2 आणे झाले. बसायला घरून पोते न्यावे लागत असे. समोरच्या बंगल्यात राहणाऱ्यांसाठी M मादाम यांची इंदिरा गांधी सारखी दिसणारी मेहुणी नरगिस जमशेदजी बालापुरिया ही शेवटपर्यंत आपल्या आजोबांच्या नावाने पालनजीबाई म्हणूनच ओळखली जात असे. ही आपले वडील जमशेदजी यांच्या मृत्यूनंतर त्याचे इथले रेल्वेचे डिपार्टमेंटल स्टोअर चालवित असे. या रेल्वे स्टोअरचे ब्रेड, बटर, अंडी, दूध, जाम, चीज, बिस्किट, वर्तमानपत्र, मासिक इत्यादी नित्योपयोगी सामान त्यावेळी इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन पेनिन्सुला तसेच रेल्वेचे सिलेक्शन बोर्ड या ऑफिसमधून तपासून येत असे. या ऑफिसच्या जागी आता वुडलँड हॉटेल आहे. तंबूमध्ये सिनेमा दाखवताना बाजूचे तरटाचे बारदान आणि कारवीची तट्टे बांधून आडोसा करीत असत. या तंबू थिएटरमध्ये राजा हरिश्चंद्र, भक्त पुंडलिक, सिंहगड, सावकारी पाश, नेताजी पालकर, उदयकाल, अयोध्येचा राजा, संत सकुबाई, संत तुकाराम, भक्त दामाजी, कान्होपात्रा, गोरा कुंभार, पायाची दाशी, तानसेन, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, भक्तीचा मळा, रामराज्य इत्यादी चित्रपट दाखवले गेले.
यानंतर 30 मे 1942 रोजी गोलवड येथील महादेवराव जाधव यांनी सुरेश टॉकीज या नावाने चित्रपट तंबू जुना लोणावळा भांगरवाडी रस्त्यावर सुरू केला. या प्रसंगी पहिला पाळणा हा चित्रपट दाखवण्यात आला. याच जागेत नंतर त्यांचे चिरंजीव श्रीपत शेठ जाधव यांनी 15 ऑक्टोबर 1945 रोजी सरस्वती टॉकीज सुरू केले. 24 जुलै 1972 रोजी लोणावळ्यातील कुकैजा बंधूंनी अद्यावत असे वातानुकूलित नीलकमल टॉकीज सुरू केले. तिथे पहिला चित्रपट लागला. त्याचे नाव होते कब क्यों और कहा. व्ही शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी 1977ला सुरू झाली. या फिल्म सिटीमध्ये 520 एकरात 42 लोकेशन आणि 16 अद्यावत स्टुडिओ आहेत. परंतु ही फिल्म सिटी सुरू होण्या अगोदरही जेव्हापासून ह्या चित्रपटसृष्टीला सुरुवात झाली तेव्हापासून आपला लोणावळा आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे आणि त्यावरच आधारित हा कार्यक्रम या ठिकाणी आज सादर होतोय. पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्व कलाकार देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली विहारिणी विमले ममवती रास्ता तव पद कमले. आपला लोणावळा वेढला गेला आहे हिरवा डोंगर माथ्याने. शंकराच्या जटातून वाहणारी गंगा सदोदित वाहते उजळ माथ्याने. सळाळत्या त्या जलधारांना नतमस्तक होत अशीच ही धरा सुजला सुफला ठेव असे प्रार्थूया. नमनाला मुद्दामच हा जलौक घेतला आहे जेणेकरून तालांचा गाण्यांचा स्वरौक असाच बरसू दे पुढील 3 तास. त्याच्या वाहित राहण्याची आम्हाला शाश्वती दे. गिरिजा तनया कार्यालये कार्यालये. शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभू. जांभूळकर या ठिकाणी कार्यक्रमाला आता आम्ही आलोय. जवळजवळ आता आदरणीय पाऊस आलेले आहेत. आपण बघा राधिकाजी. ठिकाणी पब्लिक थोडी कमी आहे. या ठिकाणी पब्लिक भरपूर आहे या साईडला. संख्या लेडीज यानंतर एक आणि जेंट्स लोकांची संख्या आगळी वेगळी एंट्री होणार आहे. एक वेगळा प्रवेश या ठिकाणी सादर होत आहे. एक आगळा वेगळा अनोखा कार्यक्रम करण्याचा एक मानस होता. मी आहे दादासाहेब तथा धुंडीराज गोविंद फाळके. माय बाप सिखो 1870ला त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री माझा जन्म झाला. त्यानंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीला मी लोणावळ्यात आलो आणि तुंगारली मधलं तुम्हाला लक्ष्मणराव किर्लोस्करांचं कंपाऊंड माहीत असेल ना. त्या कंपाऊंड मध्ये मी फाळके एव्हरग्रीन प्रिंटिंग प्रेस स्थापित केला आणि राजा रविवर्माच्या मळवलीच्या प्रिंटिंग प्रेस मधून इथे कामा आणू लागलो. पण त्या व्यवसायात काय माझं मन रमत नव्हतं. नुसती स्टील फोटोग्राफीचा एक बॉक्स कॅमेरा मला एक मिळाला आणि मी लोणावळ्यातील परिसर चित्रित करू लागलो. त्यातही मन रमेना. मग माझ्या कुटुंबासमवेत मी मुंबई गाठली आणि चित्रपटगृहात त्या काळी पडून राहिलो. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र कधी व्हायची मला कळायचं नाही. अशा चित्रपटगृहात मी चित्रपट पाहत असे. ते पण ब्रिटिशांचे इंग्रजी पिक्चर मुखपट होते ते. आणि माझ्या मनात एकच होतं, माझ्या रक्तात एकच होतं की माझ्या भारत मातेसाठी मी पहिला चित्रपट करीन. हे स्वप्न साकार करण्यासाठी मी माझी पत्नी सरस्वतीबाई हिला सांगितलं की सरस्वती आपल्याकडे पैसा नाही, मला जायचं आहे इंग्लंडला
आणि कॅमेरा टेक्नॉलॉजी शिकायची आहे, मूव्ही कॅमेरा, आणि एक कॅमेरा देखील खरेदी करायचा आहे. तेव्हा ती म्हणाली, नका हो, खर्चाची काळजी करू नका, हे मंगळसूत्र काय कामाचे, सगळे दागिने तिने विकले, घरातलं होतं नव्हतं त्या चीज वस्तू विकल्या, आणि मी इंग्लंड गाठलं आणि तिथं कॅमेरा खरेदी केला, टेक्निक शिकलं आणि परत मुंबईत आलो. त्या काळात कोणीही स्त्री अभिनेत्री मिळत नव्हती, म्हणून माझा मित्र अण्णा साळुंके याला मी तयार केलं की अभिनेत्री व्हायला. माझ्या मनात एक कथा रुंजी घालत होती, ती राजा हरिश्चंद्राची, जी तुम्हाला आम्हाला माहित आहे. त्यावर मी चित्रीकरण केलं आणि 1913ला मी चित्रपट प्रदर्शित केला, राजा हरिश्चंद्र. त्या काळात ऑलिम्पिक थिएटरमध्ये लोकांना ओढून आणून बसायचं होतं, लोकांना ओढून आणून बसत होतो. पण नंतर मला लोकांनी डोक्यावर घेतलं. उण्या 19 वर्षामध्ये मी 95 चित्रपट काढले, 16 फिल्म्स काढल्या. अंधाऱ्या थिएटरमध्ये 3 तास लोकांना दुःख विसरायला लावणारा चित्रपट रुपेरी पडद्यावर साकार करणारी आज ही मंडळी पाहिली की माझा ऊर भरून येतो. 113 वर्ष झाली बघता बघता, आणि आपल्या भारतात 30 भाषेमध्ये वेगवेगळे चित्रपट निर्माण होतात. यात होणाऱ्या चित्रपटांची संख्या दर 3 लाखाहून अधिक आहे, आणि या फिल्म इंडस्ट्रीमध्ये 30हून अधिक लोकांना रोजगार दिलाय. आणि मला माहित नव्हतं की मी चित्रपटाचा जनक आहे. 1969 मध्ये भारत सरकारनं माझ्या नावानं दादासाहेब फाळके हा सन्मान पुरस्कार जाहीर केला, आणि हा सन्मान पुरस्कार या रुपेरी पडद्यावरच्या अनेकांना मिळाला. आणि आज मला आनंद होतोय, गोरेगाव फिल्म सिटी ही माझी नाही, माझी मातृभूमी, माझी कर्मभूमी लोणावळा चित्रनगरी आहे. आणि या लोणावळा चित्रनगरीमध्ये आज ही आठवण जागर करणारा कार्यक्रम होत आहे. त्यानिमित्त आपण रेडी टू शॉट. ओके, यस यस, यस, लाइट, साउंड, कैमरा रोलिंग, एक्शन. चित्रनगरी लोणावळा, यादव की भारत. क्लॅप क्लॅप क्लॅप. रे. थँक्यू. जमलेल्या सर्व रसिकांचे सहर्ष स्वागत. धन्यवाद. थँक्यू. केलेली आहे ते स्वतःचं कौतुक करू शकत नाही, म्हणून आम्ही सर्व कलाकारांच्या वतीने आणि सर्व संयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी छोटंसं आभार किंवा कौतुक करण्यासाठी उभा आहे. वेळ घेतल्याबद्दल क्षमा असावी. सर्वात पहिली ही संकल्पना आपल्या सर्वांना माहिती आहे की मगाशी राधिका मॅडमनी आपल्या लोणावळ्याचा एन्सायक्लोपीडिया म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला ते म्हणजे आनंद नाईक. त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि 111 वर्षांच्या इतिहासाची जी काही माहिती आहे ती आपल्या स्थानिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश त्यांच्याकडे नुसती संकल्पना येऊन चालत नाही. आपल्याला माहिती आहे की ज्याचं कधी सोंग करता येत नाही ती गोष्ट महत्त्वाची. तो म्हणजे काय असतो, दाम करी काम. आणि ह्या पैशाचं नियोजन करण्याकरता त्यांनी सुरुवात आमची झाली होती आधीच. अगदी नाईकांनी माझ्याशी बोलले असतील, तारे सरांशी बोलले असतील, जोशी साहेबांशी बोलले असतील. मग एक जबाबदारी जेव्हा नाईक साहेबांनी घेतली त्यानंतर दुसरी जबाबदारी स्वीकारली ती राजेंद्र चव्हाण यांनी. एक उमदा कार्यकर्ता लोणावळ्यातील, कुठल्याही कार्यामध्ये नेहमी हिरिरीने भाग घेणारा, आणि तुम्ही लढा फक्त कुठं कमी पडलं तर मी आहे ह्या जिद्दीने त्यांनी सरळ नाईक साहेब आणि तारे सर यांना ही ग्वाही दिली. आता हे सगळं झाल्यानंतर मग मुद्दा निर्माण होतो की आपल्या लोणावळ्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर इतके गायक आहेत की त्याचा काही हिशोब नाही.
मग नेमकं सिलेक्ट कोणाला करायचं आणि ही बांधाबांध कशी करायची, ती पुन्हा एकदा जबाबदारी घेतली बापूलाल तारे आणि CV जोशी साहेब. आणि बराच वर्ष पेटीवरून रखडलेला हात त्यांनी पुन्हा सळसळवला आणि संगीत संयोजनाची जबाबदारी स्वतःच्या मनावर घेऊन ती गेले 1.5 महिना सातत्याने सुरुवातीला मला तर असं वाटायला लागले की पूर्वी त्यांची जी बोटं अडकण्याची ती पण आता सुरळीत चालायला लागली. इतका म्हणजे आज इथे जी काही गाणी सुरू आहेत मला माहिती आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी असू शकतात आहेत, बरेचसे नौके कलाकार आहेत, काही पहिल्यांदा गातात, काहींनी अनेकदा गायलंही असेल, पण त्रुटी निश्चित आमच्याकडे आहेत. तुम्ही मायबाप समजून त्या पोटात घ्याल त्याबद्दल मला खात्री आहे. पण हे सर्व एका दिवसात कसं झालं, काल आदरणीय उस्तादजी इक्बाल साहेब आणि आदरणीय अजितजी चव्हाण साहेब हे प्रोफेशनल लोक आहेत, त्यांना 2 मिनटं सगळ्या गोष्टी कळतात, पण त्यांना सुद्धा भीती होती की एवढ्या कमी वेळात ही प्रॅक्टिस पूर्ण होईल का. केवळ 4 ते 6 तासामध्ये ह्या सगळ्या गायकांनी त्यांना पटकन एक वेळा त्यांचं गाणं झालं आणि सगळे तयार झाले. या पाठीमागं संगीत संयोजनाची जबाबदारी ज्यांनी घेतली होती वयाच्या 82व्या वर्षीसुद्धा एवढ्या सगळ्यांना सर्वात आधी येऊन प्रॅक्टिस देण्याचं काम करणारे आदरणीय जोशी साहेब, आणि त्यामुळं आज हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे. मग हे सगळं झाल्यानंतर काहीतरी एखाद्या चांगल्या पेटीत ते बसवायचं असतं ना, की उगाच हा तयार झाला म्हणून तू करतो काय झालं. मग ती जबाबदारी घेतली की दिग्दर्शन मी करणार. मग बापूलाल तारेंनी ती जबाबदारी घेतली. त्याबरोबर हा जो काही सगळा तामजाम दिसतो यासाठी भरपूर प्रयत्न केलेत, सर्वांच्या भेटीगाठी घेतल्यात. बाकी सर्व मान्यवरांचं कौतुक होणार आहे, मी फक्त यांचं कौतुक करतोय. हे सगळं तयार झालं आणि त्यानंतर थोडासा खारीचा वाटा उचलण्यासाठी नेहमीच सज्ज असणारे सुरेश गायकवाड आपले लोणा नगर परिषदेच्या कर विभागाचे प्रमुख. तर ही सगळी पडद्याआडची माणसं आहेत आणि ह्या सर्वांनी आजच्या कार्यक्रमाचं यश निश्चितच आहे. तुम्ही एवढे जण आलात, तुम्ही आमच्या प्रेमाचे आहात, तुम्ही कधीच आम्हाला दुखवणार नाही याची मला खात्री आहे आणि कार्यक्रम पण खूप छान होतोय. मी पुन्हा एकदा सांगतो, काही त्रुटी असतील तर क्षमा कराव्यात. आणि हे सगळं तयार करून ह्या सर्वांनी एक संकल्प केलेला आहे नुकताच की असेच कार्यक्रम वर्षातून 2 ते 3 वेळा लोणाळेकर नागरिकांना मोफत दिले जाणार आहे. तर कृपया आनंद नाईक साहेब, बापूलाल तारे, राजेंद्रजी चव्हाण, CV जोशी साहेब आणि सुरेश गायकवाड साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. यांना प्रत्येक वेळेस आपल्याला कामाला लावायचे, आपल्याला ऐकायचं आहे ना चांगलं. जोरदार टाळ्या. टाळ्यांचे फायदे आहेत, मच्छर कमी एक करून जातील सगळे. लवकर. धन्यवाद. सॉरी. अख्खा मावळ गाजवला आहे. मलमलची पैरण, पांढरे शुभ्र दुटांगी धोतर, तपकिरी रंगाची टोपी असा त्यांचा पोशाख असे. अलीबाबा आणि 40 चोर हे त्यांचे अतिशय गाजलेले वग होते. त्या काळी म्हणजे 1940 साली लोणावळ्याच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक लाईटचे खांब आले होते. आता MSCBचे लाईट जातात ते जाऊ दे, पण तेव्हा इलेक्ट्रिकचे खांब आलेले होते. त्याचे वर्णन देखील या लावणीत आलेले आहे. मी सगळ्यांना विनंती करीन की त्या लावणीचे शब्दनशब्द तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. अख्खा मावळ आपल्या डोळ्यापुढे उभ्या राहिल्याशिवाय राहत नाही. उपस्थित सर्व मायबाप रसिक श्रोत्यांना मानाचा मुद्रा. तुमच्या समोर उभा आहे तो एका तमासगीराचा मुलगा. पूर्वीचा काळ असं होता की माझी मोठी बहीण लग्नाचं वय झालं होतं पण मागणं येत नव्हतं, कारण ती एका तमासगिराची मुलगी होती. पण आज मी अभिमानाने सांगतोय की होय, मी एका तमासगिराचा मुलगा आहे, सकाराम रामभाऊ तारे पाटलांचा मुलगा आहे. त्यांनीच लिहिलेली नाणे मावळाची ही लावणी तुमच्यासमोर मी सादर करतोय. त्यांच्या एवढा आवाज नक्कीच माझा नाही, त्यांच्या एवढी कुवत माझी नाही. ढोलकी, तबला, पायपेटी अगदी लिलया वाजवायचे.
लोणावळ्यामध्ये श्रावण महिन्याच्या काळात लोणावळ्यातील 10 ठिकाणी 10 घरी जाऊन 10 ग्रंथ वाचायचे. अशा माझ्या त्या बापाला माझ्यातर्फे ही एक छोटीशी आदरांजली, छोटीशी श्रद्धांजली. मी ग पाटील आहे गावचा सांगतो मोठेपणा माझा. लावला चहू मुलकी ध्वजा सांगतो आता तुला. लावला चहू मुलकी ध्वजा सांगतो आता तुला. लावला चहू मुलकी ध्वजा सांगतो आता तुला. माझा नादे मावळ प्रांत, माझा नादे मावळ प्रांत आहे पुणे जिल्ह्यात. वडगाव तालुक्यात झाला बोलबाला. वडगाव तालुक्यात झाला बोलबाला. जांभूळकाने साथे याची करून बरोबरी. पुढं असवल टाकव्याची यात्रा भारी. पुढं असवल टाकव्याची यात्रा भारी. आता कुतरवाडी नायगाव, आता कुतरवाडी नायगाव. चिखलचं कुजगाव कामशेत आलणारी सडकवरी. कामशेत आलणारी सडकवरी. नाने कामरे कोंडी उडे, नाने कामरे कोंडी उडे. करंगाव उकसान गोविंद्री अलवली सडकवरी. वलवती कोलवाडी, वलवती कोलवाडी. बडे उळ भाजगाव इथून पुढं राहिली नारी तोरा जांभोली. माग राहील पाली, माग राहिली पाली. तिथं सटवाईचं ठाण शिंदे सोमवडी आली बघ टोंगा शेजारी. वडात बुधवडीची वाट बघ आली पुढं. वडात बुधवडीची वाट बघ आली पुढं. आठवणी सावरपूर कोपऱ्यामध्ये शिरोगाच्या तळ्यावर केली फेरी. मग शिरोगाच्या तळ्यावर केली फेरी. नारी ग 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 नारी ग. वाडूळ पाथरगाव, वाडूळ पाथरगाव. ताज तुटोली बोरत पाटणगाव आलं बघ शेता शेजारी. जवळ पुढं आलं भाज, जवळ पुढं आलं भाजलेली गाजव साज. आणि देवलं आलं बघ शेता जवळी. या गावाचं स्टेशन बघ आहे मळवली. या गावाचं स्टेशन बघ आहे मळवली. या गावाचं स्टेशन बघ आहे मळवली. नारी ग 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 नारी ग. कारलं गाव भारी, कारलं गाव भारी. टाकवं त्याच्या शेजारी दहिवली शिळाटण डोंगरा शेजारी. आता वेहरगावची दस्ती, ऐका वेहरगावची दस्ती. तिथं यमाईची वस्ती. देवरेवाडी करंडोली देवघर वाकसई. वरसोली आली नारी सडकवरी. वरसोली आली नारी सडकवरी. वरसोली आली नारी सडकवरी. नारी ग 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 नारी ग. मागं राहिलं सदापूर, मागं राहिलं सदापूर. आणि औंड औंढवले पुढं कुसगाव आणि भांगरवाडी. पुढं कुसगाव आणि भांगरवाडी. पुढं कुसगाव आणि भांगरवाडी.
पुसगाव आणि भांगरवाडी पुसगाव आणि भांगरवाडी नांगरगाव माळावरी लोणावळ्याचा बाजार भारी इलेक्ट्रिकच्या बत्त्या आल्या सडकवरी इलेक्ट्रिकच्या बत्त्या आल्या सडकवरी नारी ग 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 पुढं तामताची वाडी भुशी पुराऊंड भारी पुढं तामताची वाडी भुशी पुराऊंड भारी तिथून पुढं आलो नारी खंडाळ्यावरी वळवंड राजमाची किल्ला आहे लय भारी वळवंड राजमाची किल्ला आहे लय भारी ढाकाच्या भैरीची कीर्तन्यारी पुणे गाव तुंगारली मध्ये आहे पांगोळी वलवण गाव जन्मभूमी खरी माझ्या वडिलांचा जन्म वलवण गावात वडिलांचा जन्म झाला. बालपण तसंच अतिशय घडतं पण उपजतच नाथांचा आशीर्वाद पाठीशी होता. कारण दरवर्षी नाथांच्या नवनाथांच्या ग्रंथांचं ते पारायण करायचे. त्यांना खूप मोठा आशीर्वाद त्यांचा होता. आणि पाहता पाहता आर्य पाटलांची पताका या संपूर्ण महाराष्ट्रावर फडकली. पुणे गाव तुंगारली मध्ये आहे पांगोळी वलवण गाव जन्मभूमी खरी वलवण गाव जन्मभूमी खरी नारी ग 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 कवी सावला साखाराम करी विचाराने काम प्रसन्न आहे नाथ आम्हावरी करू गुरुची सेवा होतो आनंद जीवा मग धावून जाऊ आम्ही वैऱ्यावरी मग धावून जाऊ आम्ही वैऱ्यावरी नारी ग 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 काही चुकलं असेल तर ते माझं आहे. जे काही चांगलं आहे ते माझ्या वडिलांच्या पवित्र स्मृतीला श्रद्धापूर्वक अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. गहिऱ्या जहराची ती रात्र कुसुंबी बहराची घातली हळूच खुणेची शीड चांदण्यात भिजला गालावरचा तीळ अशी मदन झोकल्या प्रहराची ती रात्र कुसुंबी बहराची घड्याळ आपण पहिली चिठ्ठी काढल्यानंतर तो 10वा क्रमांक असेल एवढं लक्षात ठेवा. पहिली चिठ्ठी 10वा क्रमांक. तयार सगळे? कौन बनेगा करोडपती? फांडू 529 लकी नंबर 529 529. बघा कुपन बघा पटकन मोबाईल चालू करा वरती हात करा फक्त बस. आहे का? आल्या जोरदार टाळ्या. 529 राष्ट्रवादी आले. 529 जरा तिथं घड्याळ घ्या. अभिषेक तिथं घड्याळ घे. चल घड्याळ घ्या अभिषेक पटकन. काय झालं बसा प्रदीप सर. बसा जरा. 692 692 692 आहे का कोणाकडे? बघा पटकन मोबाईलच्या लाईट मध्ये. 692 आपल्या वाट्याला कोणी आला नाही ती स्त्री मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. 692 आले का? इथपर्यंत पोहोचू शकत नाही. ही चिठ्ठी आता आम्ही 9व्या क्रमांकासाठी परत चिठ्ठी निघते दुसरी. व्हेरी नाईस.
9व्या क्रमांकासाठी व्हेरी नाईस. 1441 1441 1441 आहे का कोणी? इस्त्रीसाठी कोणी तयार नाही, त्यांना वाटलं इस्त्री घेतली गेली की तिकडे चटका देणार. या लवकर 1441 नाही आहे का कोण? 1441 1441 कोण नाही? पुढची चिठ्ठी काढायला लागेल. चला 9व्या क्रमांकासाठी परत पुढची चिठ्ठी आठवा. 521 521 521 नंबर 521 कोण आहे का? इसला माणसं 521 भेटत हा या उठला का कुठून? नाही. इसला माणसं भेटत नाही. इसला माणसं भेटत नाही. 521 1 521 2 521 गंगवणी देवी तुम्ही परत येतात का? कोणी दिली? नाही तसं नाही झालं. तसं नाही झालं. चला हे घ्या, हे घेऊन द्या. आता ही चौथी चिठ्ठी काढली की बंद होईल ना तो, मग ती इस्त्री जमा होईल आमच्याकडेच. ती दुसऱ्याला बघायचं चिठ्ठी. 561 561 561 नंबर 561 561 आहे का कोण? 561. बरं, ही सगळी जी बक्षिसं आहेत ती ज्यांनी दिलेली आहेत ते आदरणीय नंदकुमारजी वाळंज आणि वत्सलाताई वाळंज या दोघांच्या तर्फे ही लकी ड्रॉची बक्षिसं आहेत. बाबूजी इस्त्री नंतर आपल्या घरी घेऊन जा. आता क्रमांक 8 टेबल फॅनसाठी आहे तर चिठ्ठी इस्त्रीसाठी. बरं इस्त्रीसाठी चला 394 सुरेखा वहिनी म्हणले इस्त्रीसाठी घ्या, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सुरू होऊ द्या. 394 394 नंबर आहे का कोणी? चला पटकन घ्या. चला 300च्या वरती गेला आपला. हो थांबा जरा. 1470 टाळ्या वाजवा. लोणार नगरपालिकेचे माजी शिक्षण मंडळ सभापती आणि आता महाराष्ट्र प्रदेश असलेले बीजेपीचे अध्यक्ष बीजेपीचे कार्यकर्ते अध्यक्ष करा. या इस्त्री घ्या. सगळ्यांना चटका देऊन द्या. ऐका कोण उठले फोटो काढू का? एक वाढला. 107 जरा टेबल फॅन घेऊन द्या यांच्या हातात द्या. हो ते काय मी तर मध्ये चला घ्या या ठिकाणी दीपक ठाकर यांना इंडक्शन शेगडी फॅन 496 496 496 496 या लवकर या. शाबास. असे पटपट या बक्षीस घ्यायला, आता बाबूजी मारतील आम्हाला नंतर. 4969 यानंतर प्रेशर कुकर 874 874 874 नंबर कोण आहे? प्रेशर कुकरचे मालक या ठिकाणी कोण नाही? ठाकर यांना घड्याळ मिळालेला आहे. आपल्याला 74 टेबल फॅन मिळालेला आहे. 874 या लवकर या. अहो बंपर प्राईज आहे, पटकन या. यानंतर पुढील दुसऱ्या क्रमांकाचं जरा ते हे करा ना, मिक्स करा सगळं. पकडा जरा. शेवटचं वॉशिंग मशीन. वा त्याला आता गाडीच न्यावं लागेल. काढा एक. वॉशिंग मशीन 097 097 आहे का कोण? आपल्या चिठ्ठी ठेवा. 097 टाळ्या. हे वाडेकर तिकडे बघा तिकीट घ्या. चला तुम्ही सगळे खाली या ना. ते खाली या ना. आज या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उत्स्फूर्त अशी साथ दिली, दाद दिली.
आमच्या सर्व नवीन गायक कलाकारांना वादकांना आपण अतिशय मनमोकळी दाद दिल्याबद्दल यादव की बारात तर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. गुड नाईट, शुभरात्री. या ठिकाणी रुद्र निगुटनी साईट एकदम वाजवला होता. आपला प्रोग्राम आता संपलेला आहे रुद्र निगुटलाही धन्यवाद. आणि या ठिकाणी मला 8 नंबरचं बक्षीस लागलेलं आहे. पंखा या ठिकाणी मला भेटला, टेबल फॅन. तर यादव की बारात असा हा आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर सर्व रसिक श्रोत्यांचे मला मनपूर्वक आभार आणि कार्यक्रम धन्यवाद. छान तुम्हाला कसा आवडला, कसा वाटला हे कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी. प्रथमेश, अरे एक मिनिट. आता आपला कार्यक्रम संपलेला आहे. हो, संपलाय कार्यक्रम. आता आणि आता आता कार्यक्रम सगळे संपून निघतात आता घरी. आपण निघण्याच्या तयारीत आहे. हा, कार्यक्रम चाललंय उत्तम घरी. झाला. आता फर्स्ट क्लास झाला एकदम कार्यक्रम, मस्त. लोणावळ्यामध्ये एक प्रकारचा शानदार कार्यक्रम झाला.